शहरांच्या वेगवेगळ्या कमिटीवर विद्यापीठामार्फत जायचो तेव्हा माझ्या लक्षात आलं की पारंपरिक बी ए होऊन बी एस सी होऊन बी कॉम होऊन जॉब मिळत नाही आणि मिळाला तर तो 5 आणि 6 हजारच्या वर नसेल. हं. पण एक्सरे टेक्निशियन केला, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन केला, तर ओ टीमध्ये त्याला 18 ते 20,000 पगार मिळतो. जी एन एम नर्सनी पासआउट झाली तर तिला 22,000 रुपये स्टार्टला मिळतात. हं. एखाद्यानी डी एम एल टी केला विद्यापीठाचा तर त्याला 25,000 रुपये पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून मिळतात. एखाद्याने बी एच एम एस केलं तर तो महिन्याला कसाही 1,00,000-1,50,000 रुपयाची प्रॅक्टिस करतो. बी एम एस केलं तो 2-2.5 लाखापर्यंत प्रॅक्टिस करतो. आणि हा जेव्हा फरक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून माझ्या लक्षात आला हं, हं, तेव्हा मी फोकस केलं की व्यावसायिक अभ्यासक्रमात रोजगार देण्याची ताकद ही मेडिकलमध्ये आहे. हं. कारण आजही महाराष्ट्राच्या जवळपास 40,000 खेड्यामध्ये तुम्ही बघितलं तर हाय क्वालिफाईड डॉक्टर्स नाहीत. जनरल प्रॅक्टिसने डॉक्टर्स सेवा देत आहेत. मग ते होमिओपॅथीचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे, आयुर्वेदाचं योगदान आहे. आणि हे डॉक्टर लोक त्यांच्या लेवलला त्या लेवलचे उपचार करून जर पेशंट दुरुस्त झाला नाही तर पुढील उपचारासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर रेफर करतात, ज्याच्यामधून रोजगार मिळतो. हं. आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की पूर्ण महाराष्ट्रात जर ॲम्ब्युलन्सचा सर्वे केला तर 80-82 हजार ॲम्ब्युलन्स धावत आहेत. प्रत्येक ॲम्ब्युलन्सला डे नाईटला 2 ड्रायव्हर असतात. हं. 1.5 लाख लोकांना ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरमधून रोजगार मिळतो. छोटी गोष्ट नाही. तुम्ही आज बघितलं असं ब्लड बँकचं प्रमाण 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 264 ब्लड बँक होते. आज किमान 1000 ब्लड बँक काम करत आहेत आणि एका ब्लड बँकमध्ये 22 ते 30 लोकांचा स्टाफ असतो. हं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात वैद्यकीय किंवा मेडिकलच्या माध्यमातून रोजगार मिळतो हे यातून सिद्ध होतं.